तयारी 10वीची या कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. संजय वाघोले आपल्याला पुण्याहून फोन करतोय. संजय, तुझा प्रश्न विचार. हा मॅडम, आता पेपर चालू होते. प्रश्न लघुत्तरी प्रश्न आधी द्यायचे का दीर्घोत्तरी प्रश्न? संजय, तुझा पुन्हा एकदा प्रश्न विचार. हो मॅडम, उत्तर पत्रिका लिहिताना लघुत्तरी प्रश्न आधी लिहायचे का दीर्घोत्तरी? लघुत्तरी आधी सोडवायची की दीर्घोत्तरी? शक्यतो प्रश्नपत्रिकेच्या क्रमाने उत्तर सोडवत जा. तुम्हाला जर दीर्घोत्तरी प्रश्नांचं उत्तर चांगलं येते आणि असं वाटतं की आपल्याला ते व्यवस्थित लिहिता येऊ शकेल आधी, तरी आधी लिहिलं तरी हरकत नाही. फक्त प्रत्येक प्रश्न नवीन पानावर लिहिला पाहिजे याची दक्षता. बरोबर आहे. स्वप्नील शिंगले आपल्याला बुलढाण्याहून प्रश्न विचारतोय. स्वप्नील, प्रश्न विचार तुझा. मॅडम, मी शेंदूरच्याहून बोलत आहे. माझा असा प्रश्न आहे की जोड्या कोणत्या पाठावर जास्त विचारल्या जातील? जोड्या कोणत्या पाठावर? पहिले 1 ते 4 धडे आणि 10वा 11वा धडा याच्यावरती, विशेषतः 10वा धडा आणि पहिले 1 ते 4 धडे याच्यावरती भर दिला पाहिजे. बरोबर आहे. योगिता गादड आपल्याशी बोलते मालेगावहून. योगिता, प्रश्न विचार तुझा. हॅलो, इतिहासाचा कोणता पाठ किती वेळा वाचला पाहिजे? कोणता धडा किती वेळा वाचला पाहिजे? आता एखाद्याला एकाच वेळेस वाचून सुद्धा धडा चांगला समजू शकतो आणि एखाद्याला 2-3 वेळा वाचावा लागतो. प्रत्येकाला जसं समजेल त्याप्रमाणे त्यांनी धडे वाचले पाहिजे. पण पाठ्यपुस्तक वाचनावर जास्त भर द्या, एवढंच मी सांगेन. बरोबर आहे मॅडम. आता वेळ आपल्याजवळ खूपच कमी आहे, कार्यक्रमातही कमी आणि विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी कमी आहे. तर महत्वाच्या संभाव्य प्रश्नांबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. आपल्याला अजून एक फोन येतोय. शुभा, प्रश्न विचार तुझा. सुधा प्रश्न विचारते. हा सुधा, तुझा प्रश्न विचार. हॅलो. हा सुधा, प्रश्न विचार तुझा. हॅलो. सुधा, प्रश्न विचार तुझा. सलग प्रश्न विचार. हॅलो, मी प्रश्न असा विचारायचा मला प्रश्न तिला फोन काही कारणाने संपर्क होऊ शकलेला नाही. मॅडम, आपण संभाव्य प्रश्नांची चर्चा करत होतो. कोणते विद्यार्थ्यांनी करावे? विशेषतः दीर्घोत्तरी प्रश्न मी सांगू शकेन की प्रश्न चौथ्यासाठी 3 गुणांचे प्रश्न, मग संगणकाचे उपयोग कोणते किंवा अणु ऊर्जेचा भौतिक विकासासाठी कसा वापर केला जातो, जागतिकीकरणाचे फायदे कोणते, त्यानंतर बोस्टन टी पार्टी किंवा बोस्टनची कत्तल, त्यानंतर औद्योगिक भांडवलशाही म्हणजे काय, या प्रश्नांवरती जास्त भर दिला. दीर्घोत्तरीसाठी आदिती जोशी आपल्याला फोन करते पुण्याहून. आदिती, तुझा प्रश्न विचार. हॅलो मॅडम. हा मॅडम, मला असं विचारायचं होतं की इतिहास आणि नागरिकशास्त्र याचे जे दीर्घोत्तरी प्रश्न आहेत तर ते धड्याखालचेच केले तर चालतील का? हो, धड्याखालचेच केले तरी चालतील. याच्यातही मी सांगेन की पहिल्या 1 ते 3 धड्यांमध्ये फ्रेंच राज्यक्रांती किंवा क्रांतीपूर्व फ्रान्समधील समाजरचना आणि कर पद्धती, त्यानंतर 5 ते 9 धड्यांमध्ये पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध यांची कारणे, परिणाम, हे या प्रश्नांवरती जास्त भर दिला पाहिजे. किंवा तुर्कस्थानमधील केमाल पाशाची कामगिरी, त्यानंतर पहिल्या दुसऱ्या महायुद्धाची कारणं तर केलीच पाहिजेत. त्यानंतर फ्रेंच राज्यक्रांतीचे परिणाम यावेळेस विचारले जाऊ शकतात, त्यामुळे त्याच्यावरती जास्त भर दिला पाहिजे. धड्याखालचेच प्रश्न जास्त महत्वाचे आहेत. धड्याखालचे किंवा धड्यामागच्या रिकाम्या जागा किंवा हे करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. मॅडम, पेपरच्या दृष्टीने काय टिप्स द्याल? कशा पद्धतीने पेपर सोडवला पाहिजे? कसं प्रेझेंटेशन असलं पाहिजे? आपला पेपर नीट नेटका असला पाहिजे. शक्यतो खडाखोड टाळा. खोडायचंच असेल तर अगदी एक छोटीशी रेग मारली तरी पुरेस आहे. मुलं अगदी काळं करतात, तसं करू नका. गाळलेल्या जागांना जी गाळलेली जागा तुम्ही भरलेली आहे त्याला नेमकी चौकट करा पेन्सिलीने, नाहीतर दुसऱ्या शब्दाला चौकट करतात आणि मग तिथे मार्क जाऊ शकतो. मॅडम, बोलू आपण याबद्दल. सुधाकर गौरकार गडचिरोलीहून आपल्याला प्रश्न विचारतोय. सुधाकर, काय आहे तुझा प्रश्न? सुधाकर, तुझा प्रश्न विचार. हा मॅडम, माझा प्रश्न आहे. हॅलो. हा सुधाकर, प्रश्न विचार सलग तुझा. मला इतिहासातील मुद्दे आठवण राहत नाही, त्यासाठी काय केलं पाहिजे? मुद्दे आठवत. आता त्या मुद्द्यातला जो महत्वाचा शब्द आहे ना, तो शब्द लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्याला हेडिंग द्या, त्या शब्दाचं हेडिंग द्या आणि तो लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पाठांतर करा. एकदा वाचल्यानंतर किंवा पाठ केल्यानंतर थोडक्यात ते लिहून काढा. लिहिणं जास्त महत्वाचं आहे, कारण आपण एकदा वाचलेलं लगेच विसरलं जाऊ शकतं, पण लिहून ठेवलं तर आपल्याला जास्त काळ लक्षात राहू शकतं. म्हणून एखादा प्रश्न पाठ केल्यानंतर थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न करा. मॅडम, तुम्ही आज या कार्यक्रमामध्ये इथे आलात आणि आमच्याशी बोललात, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर दिली, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार. आणि मला इथे बोलवल्याबद्दल
IBN लोकमत चॅनलचे आभार. धन्यवाद. आज या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय आणि उद्याचा म्हणजे मंगळवारचा आपला विषय आहे भूगोल आणि अर्थशास्त्र आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत निवृत्त शिक्षिका विजया कानडे मॅडम. सकाळी उद्या 9:30 ते 10 या वेळामध्ये तुम्ही आम्हाला फोन करू शकता. आमचा नंबर आहे 02266899204 या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता. आज दुपारी 5:30 वाजता पुन्हा हा कार्यक्रम बघायला विसरू नका. सोबत आमची वेबसाईट आहे www.ibnlokmat.tv. या वेबसाईटला जर तुम्ही भेट दिली तर या कार्यक्रमाच्या संदर्भातल्या विषयाच्या संदर्भातल्या टिप्स तुम्हाला मिळतील. खास 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. पाहायला विसरू नका. तयारी 10वीची हा कार्यक्रम पहा फक्त IBN लोकमत.